मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय रोखोक चर्चा। जसं पाहिलं की आता हे वातावरण जे पुण्यातलं वातावरण आहे ते भक्तिमय वातावरण संपूर्ण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये आपण आता आहोत। ही पालखी पुण्यामध्ये आज मुक्कामासाठी आहे। तर या मुक्कामाच्या वेळी आपण या वारकऱ्यांशी आणि दर्शन घेण्यासाठी ज्या रांगा लावलेल्या आहेत किंवा जी गर्दी केलेली आहे त्या भाविकांशी बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। आपण पाहू शकतो आपल्या मागे प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसत आहे। संपूर्ण पुणेकर आणि एकूणच भवानी पेठेतील नागरिक देखील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण या सर्व वारकऱ्यांशी आणि या भक्तिमय वातावरणात आलेल्या सर्व भक्तांशी चर्चा करणार आहोत। सुरुवातीला या सर्व प्रशासनातल्या काही लोकांनी ज्यांनी नियोजन केलेलं आहे, नियोजनबद्ध तयारी केलेली आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। पालखी नक्की कोणती आहे आणि कधीपासून थांबलेली आहे आणि कुठे जाणार आहे? ही संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे। आज भवानी पेठ या ठिकाणी मुक्कामी थांबलेले आहे आणि उद्या तिचे पंढरपूरच्या दिशेने इथून प्रस्थान आहे। म्हणजे आज मुक्कामासाठी ही पालखी भवानी पेठेत आहे? आज मुक्कामी ते आहे। कधीपासून तुम्ही पालखीमध्ये येत आहे? पालखीच्या सुरुवाती प्रस्थानपासूनच आहे आम्ही आणि यामध्ये प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील चोखपणे आहे या ठिकाणी आणि रात्रंदिवस वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस या ठिकाणी आहेत। संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्याचप्रमाणे पालखी मार्गावरती पोलीस हे सतर्क आहेत। किती वर्ष झालं बंदोबस्ताची पालखीचा म्हणजे वारीमध्ये बंदोबस्ताची एक आपल्याला निवड होणं किंवा वारीमध्ये बंदोबस्तासाठीची ड्युटी मिळणं हीच एक मोठी गोष्ट असते। किती वर्ष झालं तुम्ही बंदोबस्त करताय? मी भरती झालेलं 16 वर्ष झालं आणि मी 15 वर्षापासून ही वारी करत आहे। बरं, मला वारीचा अनुभव तुमचा आता जवळपास 15 वर्षांचा अनुभव आहे। मला हा वारीचा अनुभव तुम्हाला 15 वर्षांपूर्वी कसा होता आणि या वर्षी तुम्हाला काय वाटतंय? वारीचा आनंद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि भाविक भक्त म्हणजे म्हणतात ना, कलियुगात देवाला मानत नाहीत किंवा जास्त शिक्षण झाल्यामुळे काही नास्तिक लोक बनतात, परंतु तशी परिस्थिती दिसत नाही। काही बदल होताना दिसलेत का तुम्हाला या वारीमध्ये? म्हणजे भाविकांची संख्या वाढत तर चाललेली आहे, पण कशा प्रकारचे भाविक दिसत आहेत? सुरुवातीला जेव्हा तुम्ही 15 वर्षांपूर्वी जेव्हा वारी पाहत होतात किंवा तेव्हा तुम्ही बंदोबस्त करत होतात तेव्हाच्या वारीमध्ये आणि आत्ताच्या वारीमध्ये काय फरक आहे? वारीमध्ये म्हणजे फरक असा काही नसतो, फक्त वारीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या किती आहे यावरती अवलंबून असतं। आणि फरक एवढा सांगता येईल की भाविक भक्त हे कमी होत नाहीत, भाविक भक्त हे वाढत चालले आहेत। पूर्वी कमी होते असे म्हणता येणार नाही, कारण लोकसंख्याच्या मानाने आणि भक्तीच्या मानाने तेवढी संख्या असतेच। बरं, नियोजनामध्ये काय तुम्हाला काय काय अडचणी आल्या? नियोजन जेव्हा तुम्ही करत होतात या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही काय काय अडचणींना सामोरे गेलेले? नाही, एवढं नियोजनबद्ध केलं आहे प्रशासनाने, तरी कोणत्याही भाविकांना, वारकऱ्यांना किंवा पोलिसांना किंवा कोणत्याही प्रशासनाला कोणतीही अडचण येत नाही, अशा प्रकारे नियोजन आहे। मला सांगा, मला एक विचारायचं होतं की मूळ म्हणजे असं आहे की लोक विचार करतात, आता शहरामध्ये पालखी आहे बरोबर, पण लोक विचार करतात का बरं हे लोक गावाकडून सगळं घर संसार सोडून वन फिरतात, दिवस रात्र अहोरात्र चालत राहतात, मग ह्या लोकांना थकवा येत नसेल का, आजार पण येत नसेल का? असे काही अनुभव आहेत का? हे कसं संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोहरा पांडुरंग, वाट पाही उभा भेटेची आवडे, कृपाळे तातडी उतावेळ। म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलं की हे सांसारिक माणसा नुसता संसार करू नको, ह्या भगवंताची सेवा करण्यासाठी तुझा हा देह तुला दिलेला आहे, हा टाळ वाजवण्यासाठी दिलेला आहे, मुख देवाचे नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे, पाय पंढरीची वारी करण्यासाठी दिलेलं आहे, तर तू नुसता संसार करू नकोस। तर हे परमेश्वराने जो देह दिला आहे तो ते सार्थकी होण्यासाठी, या जीवाचं सार्थकी होण्यासाठी तू एकदा तरी पंढरीची वारी कर। आणि हा सुख सोहळा स्वर्गी देखील नाही, त्यामुळे स्वर्गातील देवदेवतांना देखील हा सुख सोहळा पाहून असं वाटेल की आपण खरंच भाविक भक्त वारकरी होऊन या पृथ्वीवरती अवतारून ह्या माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या किंवा देशातील जे मोठमोठे संत होऊन गेले, ज्या गावगावातून दिंड्या निघतात। तुम्ही 15 वर्ष झालं वारी करताय बरोबर, तुमचा हा जो वारसा आहे तो घरातूनच आलेला आहे की ह्या वारी बरोबर येत येत तुमच्या मुखामध्ये हे पद आलं, असं काही आहे का? घराचा काही वारसा आहे का तुमचा? हो, आमचे वडील माळकरी आहेत आणि ते स्वतः पळसदेव गावचे दिंडी चालक, दिंडी व्यवस्थापक आहेत
आणि पळसदेव गाव हे खूप मोठे आहे आणि गावातून एका दिंडीमध्ये सोय व्हायची नाही म्हणून अशा 2 दिंड्या आहेत गावच्या. आणि गावात म्हणजे लहानपणापासून मला देखील भजनाची कीर्तनाची आवड आहेच आणि अरे वा. मी देखील माळकरी आहे, पांडुरंगाचा भक्त आहे. बरं, हे तर झालं तुमची आवड. पण असं होतं ना की ड्युटीसाठी जेव्हा तुम्हाला इथं पाठवण्यात येतं त्यावेळी सगळ्यांनाच ह्या भक्ती मार्गानं जो काही आवड असेल किंवा त्यांचा काही वारसा असेल असं असू शकत नाही. मग बऱ्याचदा असं होतं की दिवस रात्र तुम्हाला अहोरात्र या ठिकाणी ड्युट्या कराव्या लागतात. असं होतं का की खूप थकवा आलाय आता, का बरं ही ड्युटी लावली आहे, मला आता बस झालं वगैरे, असं काही होतं का? नाही, ही एक सेवा आहे आणि आम्हाला जरी आराम करा म्हटले तरी आम्ही चालू कर्तव्यावरती कधीही आराम करत नाही. कारण हा सुख सोहळा हा आनंदाचा आहे आणि सगळं नक्कीच, भक्तिमय नक्कीच. वातावरण आनंदाचं असतं. या ठिकाणी थकवा हा कधी जाणवतच नाही. अगदी म्हातारा माणूस असेल तरी त्याला देखील थकवा जाणत नाही. मग तर आम्ही रिटायर होण्याच्या आधीचे तरुण आहोत, आम्हाला बरोबर. कसं थकवा जाणेल? नाही, मला तरी हे म्हणजे कसं होतं की कुठलीही गोष्ट ही नियोजनबद्ध असेल तर ती व्यवस्थित मग काय म्हणतो ना आपण, यशस्वी होत असते. पोलिसांचं किंवा डॉक्टरांचं काम या ठिकाणी एक देवदूतासारखं आहे आणि खरंच तुम्ही या ठिकाणी उभे आहात म्हणून तर हे सगळं व्यवस्थित सुव्यवस्थित पद्धतीने पार पडत असतं. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला काही स्वतः काही म्हणजे तुमच्याबरोबर जे मंडळी आहेत, जे बांधव आहेत, जे या ठिकाणी ड्युट्या करतात, त्यांना काही अडचणी येतात हो? नाही, अडचणी अशा कोणत्या नाही, कारण सगळ्या सुखसुविधा इथे उपलब्ध अरे आहेत वा. आणि अगदी जेवणाची सोय नाही असं पण म्हणता येत नाही. कारण या पुण्यामध्ये अन्नदान करणारे भरपूर आहेत. अगदी मन भारावून जातं एवढ्या प्रकारे ह्या पुण्यातील लोक अन्नदान करतात. नको नको म्हटलं तर घ्या ना माऊली, अरे घ्या वा, ना माऊली अरे अशी वा. विनंती करतात. वा वा, म्हणजे एकंदरीतच तुम्हा सगळ्यांची सुद्धा माऊलींनाच काळजी आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहू शकतो वारकऱ्यांची काळजी या माऊलींना आहे, त्या पद्धतीनं या देवदूतांची सुद्धा काळजी कुठेतरी माऊली करताना दिसतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.